नमस्कार, मी प्रतीक्षा. इथे मी 5 लहान मोठ्या आकाराचे बटाटे घेतले, त्याच्यावरच्या साली काढून घेतलेत आणि ते मी आता कुकरमध्ये लावून देते जेणेकरून ते उकडतील. 1 ग्लास पाणी त्याच्यामध्ये ॲड करते आणि जास्त आपल्याला 4-5 शिट्ट्या होऊ द्यायच्या नाहीत. 2 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून टाकायचा. ते डबे उकडलेले आहेत. बटाट्याला असं थोडंसं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला पुरणपोळीचं ताट असो किंवा बटाट्याची सुक्की भाजी डब्यासाठी असो किंवा आपल्याला डोश्यासोबत खायची असो, तर आपल्याला भाजी म्हणलं की आठवते बटाट्याची. तर तीच आपण सुकी भाजी कशी बनवायची आज ते पाहतोय. तर तशा पद्धतीने आपल्याला हे उकडलेले बटाटे बारीक बारीक करून घ्यायचे आणि बघू शकता मी जास्त उकडले नाहीत. थोडेसे मऊ झाले की म्हणजे 1-2 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद केला. अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. नंतर इथे मी कांदा घेतला आहे मोठ्या आकाराचा, कोथिंबीर, आलं लसणची पेस्ट घेतली आणि मिरच्या. नंतर गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये साधारणतः 2.5 ती छोटी पळी जी आहे माझ्याकडे 2.5 पळी तेल मी त्यामध्ये ॲड केलं आहे. आणि तेल छान तापलं की त्यामध्ये जिरे मोहरी मिक्स करून ठेवलेत मसाला डब्यामध्ये, त्यामुळे मी एकदाच टाकले जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये जो चिरून घेतलेला कांदा आहे तो ॲड केला आहे आणि कांद्याला आपण छान सोनेरी कलर येईपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत हलवून घ्यायचं आहे, म्हणजे तळून घ्यायचं आहे. कांद्याला छान सोनेरी रंग आला की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची. ती मी आलं लसणाची पेस्ट घरी बनवली आहे. आणि दोन्ही पण ते छान असं परतून घ्यायचे तेलामध्ये. नंतर हिरव्या मिरचीचे कुटके आणि ते पण छान असं परतून घ्यायचं आणि थोडीशी मी हिंग टाकली त्यामध्ये. हिंग छान परतून घेतली आणि त्यामध्ये अर्धा चमचा मी हळद टाकली तेलामध्ये. हळद टाकल्याने काय होतं तर वास छान येतो असं टाकल्या. आणि तेलामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. आणि जे आपण उकडून घेतलेले बटाटे आहेत ते आता ॲड करायचे त्यामध्ये आणि तेलामध्ये छान बटाटे परतून घ्यायचे. आणि हे सगळे जिन्नस छान असे परतून घेतल्यानंतर आता 2 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचे. भाजी उघडल्यानंतर बघू शकता छान असं तेल पण मिक्स झालेलं आहे त्या बटाट्यामध्ये छान. नंतर थोडंसं परतून बघायचं आहे आणि त्यामध्ये ॲड करायचं आहे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट अगोदर टाकायचं नाही आहे, वाफ दिल्यानंतर टाकून घ्यायचं आहे, कारण अगोदर टाकलं तर करपतं, त्यामुळे शेंगदाण्याचं कूट नंतर टाकायचं आहे. तर आता शेंगदाण्याचं कूट मी टाकून घेतलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे मी. आणि ती पण छान असं परतून घ्यायचं आहे. आणि आणखीन 5 मिनिटं आपल्याला भाजी असंच गॅसवर झाकण ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता भाजी इथे बनवून तयार आहे. बटाट्याची भाजी लहान मुलांना तर खूप आवडते डब्यासाठी ते. तर मी पण डब्यासाठीच भाजी बनवत होते, त्यामुळे मी लगेच डब्बा भरून घेते. बघू शकता छान चमचमीत अशी पटकन होणारी भाजी बटाट्याची तयार आहे.
तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.